विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन 3 आहे, सॉल्व द सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल या मधला क्वेश्चन 2 आहे, तो सॉल्व करणार आहे। हे सॉल्व करायचं आहे क्रॅमर्स रूलनी। ते सर्व आपण बघितलेले आहे, त्याचे क्रॅमर्स रूलचे मेथड काय आहे, स्टेप काय ते मी अपलोड केलेले आहे। चला क्वेश्चन 2 बघू। त्यामध्ये फर्स्ट काय असतं, क्रॅमर्स रूल सॉल्व करताना आपल्याला जे इक्वेशन दिलेलं आहे ते ax प्लस by इक्वल टू c या फॉर्म मध्ये लिहायचं असतं फर्स्ट। आता बघा, हे इक्वेशन आहे आपलं, तर हे ax प्लस by इक्वल टू c फॉर्म मध्ये आहे का नाही, म्हणजे काय, या इक्वल टू साइनच्या इकडं फक्त x आणि y पाहिजे आणि इक्वल टू साइनच्या इकडं कॉन्स्टंट असेल तो पाहिजे। चला तर याला फर्स्ट लिहून घेऊ, म्हणजे ते काय करावं लागेल आपल्याला बघा, 4x प्लस 3y इक्वल टू, हे बघा इक्वल टू च्या साइनच्या इकडं x आणि y पाहिजे आणि त्याचे कोएफिशियंट एक्स वाय चे, ओके, आणि इक्वल टू च्या साइनच्या इकडं कॉन्स्टंट काय इथं 4। आता इकडं -4 आहे, तर तो इकडे गेल्यावर काय होणार +4, म्हणून इथे येणार +4। ओके, आलं इथपर्यंत, आणि याला इक्वेशन 1 असं नाव देऊ आपण, काय इक्वेशन 1। आता इथं बघा या साइडला x आहे, बघा 6x, दोन्ही एका खाली एक लिहा। आता काय पाहिजे, इकडे आपल्याला y पाहिजे, y इकडे किती आहे -5 आहे, तो इक्वल टू च्या इकडे आल्यावर काय होणार +5y इक्वल टू 8 पहिलेच कॉन्स्टंट इकडे आहे म्हणून जशाच तसा तिथेच ठेवा। ओके, इथपर्यंत आलं काय, आपण लिहिलं का नाही प्रॉपरली, ax प्लस by इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये, म्हणजे ह्या इक्वल टू च्या या साइडला लेफ्ट साइडला सगळं x आणि y विथ कोएफिशियंट आणि इक्वल टू च्या इकडे कॉन्स्टंट आले का नाही दोन्ही बरोबर। आता काय करायचंय ते म्हणतं फाइंड dx आणि dy, हे सेकंड स्टेप आहे क्रॅमर रूलची। तर मग आपण काय करू, इथं लिहून घेऊ काय, d इक्वल टू, आता d मध्ये काय असतं x आणि y चे कोएफिशियंट। आता बघा x आणि y इथं x चे कोएफिशियंट किती 4 आणि 6 विथ साइन, म्हणजे +4 + 6, आणि इथं y चं किती कोएफिशियंट बघा 3 आणि 5, ते 3 आणि 5 हे d मध्ये येणार। चला सॉल्व करून घेऊ। डिटर्मिनंट हे d, याला काय सॉल्व करायचं कसं बघा, असा पहिले मल्टिप्लिकेशन या दोघांचा 4 × 5 मायनस मग ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 6। ओके, आता सॉल्व करू आपण, बघा इक्वल टू किती येणार 20 असंच लिहू डायरेक्ट, ब्रॅकेटची गरज नाही सध्या। 6 × 3 18, 20 कसा आला 5 × 20, 4 × 20, 20 - 18, 20 - 18 किती येणार 2। सो आपण आता जागा आहे म्हणून लिहून घेऊ, सो d इक्वल टू 2, d किती भेटला आपल्याला 2 भेटला। आता असंच dx इक्वल टू, बघा किती आहे dx, म्हणजे x च्या ठिकाणी इथं याच्यामध्ये x च्या ठिकाणी काय लिहायचे कॉन्स्टंट, ही जी x आहे इथं कॉन्स्टंट किती इथं 4 आणि 8 x असेल dx म्हणजे x असेल तर x च्या जागी कॉन्स्टंट आणि y जशाचा तसा, y चे कोएफिशियंट जशाचे तसे, y चे कोएफिशियंट किती आहे 3 आणि 5 जशाचे तसा। ओके, आता सॉल्व करा dx सॉल्व करताना कसं, असंच परत असा मल्टिप्लिकेशन 4 × 5
मायनस परत कसा मल्टिप्लिकेशन असा 3 into 8 3 into 8 ओके इक्वल टू 4 into 5 किती 20 मायनस 3 into 8 24 किती आला आता इथे येणार -4 बघा सॉल्व्ह केल्यावर 24 मायनस 20 4 आणि मोठ्या संख्येचा साइन -4 सो dx लिहून घ्या इक्वल टू -4 किती -4 dx आलं इथपर्यंत लक्षात आलं चला कमेंट मध्ये सांगा चला पटापटा सांगा कमेंट मध्ये आलं का नाही यस और नो dy चला dy मध्ये काय आहे बघा dy x चे कोएफिशियंट जशाचा तसे इथं x आहे ही x आहे आणि y आहे तर x चे जशाचे तसे x चे कोएफिशियंट काय आहे 4 आणि 6 इक्वेशन मध्ये बघा 4 आणि 6 कोएफिशियंट x च्या लगतची जी संख्या आहे ती त्याचा कोएफिशियंट y च्या ठिकाणी काय इथं y च्या ठिकाणी कॉन्स्टंट dy असेल तर y च्या ठिकाणी कॉन्स्टंट आणि x चे कोएफिशियंट जशाच तसे ओके ओके लक्षात आलं चला आता सॉल्व करा परत चला आता 4 into 8 असा मल्टिप्लिकेशन 4 into 8 मायनस 4 into 6 असा कोएफिशियंट असा मल्टिप्लिकेशन 4 into 6 4 into 8 किती 32 32 मायनस 4 into 6 24 इक्वल टू 32 मायनस 24 किती 8 सो लिहा dy किती भेटला आपल्याला 8 आता काय सॉल्व करायचं d भेटला dx भेटला dy आता मेन x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची सो लिहा x इक्वल टू dx अपॉन d हा फॉर्म्युला आहे x ची व्हॅल्यू फाइंड करायचा dx किती आहे बघा शोधा dx किती आहे -4 कुठं इथं लक्ष द्या -4 आणि d किती आहे आपला 2 बघा 2 आणि सॉल्व करा काटपीट करा 2 किती आणि हा -2 x किती भेटला -2 y लिहा सो y किती dy अपॉन d तर y किती आहे बघा 8 किती 8 आणि d किती आहे 2 चला 8 -2 आणि 4 याला हे करायचं बेचोक 8 झालं आलं x आणि y काटपीट करून सगळं आता लिहा सोल्युशन मी तरी तो वर्ड आलं ना लक्षात xy लिहा सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज ऑर्डर पेयर xy इक्वल टू x किती भेटला आपल्याला -2 आणि 4 -2 ओके आलं इथपर्यंत आलं x च्या समोर x y च्या समोर y -2 आणि 4 हे त्याचा आन्सर झालं चला मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे विद्यार्थी 10वी बोर्ड मध्ये आहे त्यांच्यासोबत शेअर करा महाराष्ट्र बोर्ड वाले चला धन्यवाद भेटू नेक्स्ट लेक्चर मध्ये